ऑलमोस्ट पुढे म्हटलेलं आहे की राज ठाकरेंनी एकदा तरी माझ्या घरी फोन करायला पाहिजे होता की तुरुंगात गेल्यानंतर. मला असं नाही. ते माझे मित्र होते, आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते. राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा एखादा कोण जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे. कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशः कुटुंबावर, तेव्हा एक काडीचाही आधार असतो, कोणीतरी एक फुंकर मारतो, ती महत्वाची असते. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली. यात शरद पवारांचा उल्लेख असा आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनी विनंती केली की अमित शहांना वाचवा, सीबीआय चौकशीत जामीन मिळत आता मी याच्यावरती बघा, मला लिहायचं आहे ते मी लिहिलं. कॅडरचे अधिकारी होते, स्वभावानुसार मदत केली. स्वभाव म्हणजे पवार साहेबांच्या एका महत्वाच्या व्यक्तीला फोन केला. तुम्ही असं म्हटलंय नैतिकतेला धरून होणार नाही, पण त्यांनी त्या पदावरील व्यक्तीला आठवण करून दिली की तुम्ही कुठल्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे लक्षात घ्या. हा जो संदर्भ आहे याच्यामध्ये जवळजवळ 35 मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा, जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही. तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी 35 मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे, ती जर मी टाकली चर्चा. पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत. पण राऊत साहेब, न्यायदानाची जबाबदारी असलेली ती व्यक्ती होती. काही असेल, बाळासाहेब फोनवर बोलले. ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब, ते हिंदुहृदय सम्राट होते. आणि न्यायमूर्ती असतील, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते. आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची. बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद आहे असं ते मानायचे. मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपानं. मला आता जास्त बोलायला लावू नका. ज्येष्ठ नेते, त्याचं नाव नाही, मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवलंय ते आम्ही पाडतोय. ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे. मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार? नाही, आम्ही पाडू शकतो, पण आम्हाला तुमची चिंता वाटते, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही या सगळ्या भानगडीत आता पडू नका, तुम्ही शांत राहा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. मी काय केलं आहे? काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे, काही करण्याची गरज नाही. ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला, कारण मी राज्यसभा सदस्य आहे, की मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक अमुक व्यक्तीने धमक्या दिलेल्या आहेत. आणि ते भविष्यात 2-1 महिन्यात सत्य झालं. तुम्ही त्या पुस्तकात अमित शहाच्या बाळासाहेबांनी केलेल्या मदतीचा जो उल्लेख केलाय, आतापर्यंत आम्ही असं बघितलं होतं की शिवसेना भाजपमध्ये झालेले वाद आणि मनधरणी किंवा नाराजी दूर करण्यासाठी आलेले अमित शहा, मातोश्रीवर आलेले अमित शहा, पण साधारण 20 वर्षांपूर्वी सुद्धा अमित शहा मातोश्रीवर आलेले, तो एक तुम्ही सगळा प्रसंग सांगितलेला. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातला माहीतच नाही ना. भारतीय जनता पक्षाचे जे आता राज्याचे नेते जे आता जे बोलतायत त्यांना काहीच माहीत नाहीये. आणि त्या संपूर्ण विषयाला आता 25 वर्ष जवळजवळ होत आलेली आहेत, जास्त होत आलेले. आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिलाय, त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे, तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचा, तुरुंगातले अनुभव वाचा. हां, तुम्ही फक्त अमित शहा, माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार ह्याच्यामध्ये गुंतून पडू नका.
आणि पण तो नॅशनल कंटेंट आहे त्यामुळे तुम्हाला विचारलं जाते कारण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेली मदत आहे त्यामुळे भविष्यात शरद पवारांना कायद्याच्या चौकटी कारण दोन व्यक्ती आज हयात नाहीत ज्या बाळासाहेब आणि मनोहर जोशींच्या दूरध्वनीवरून केलेला तो फोन. पण मी हयात आहे ना. तुम्ही आज पवार आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्हालाच विचारले जाणार. मी हयात आहे ना, मला माहिती आहे मी हयात आहे. माननीय पवार साहेब हयात आहेत. आता ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही. पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे. तेव्हा ते एवढंच म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शहा काय खुलासा करतात ते पाहायला हवं. बरं का, अमित शहांचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावर ते पाहावं लागेल. नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे. वारंवार मेरा खास आदमी है आप मदत करो मेरा खास. तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं ये कौन आदमी है, आप बार बार मुझे फोन कर रहे हो, कौन है आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो. बोला मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी, काम का आदमी. एवढंच मी तुम्हाला आता सांगू शकतो. माननीय पवार